हॅलो स्टुडंट्स, सेमिस्टर 6 आज आपण चालू करतो आहे. तर या सेमिस्टर 6मधला आपला पेपर नंबर जो 14 आहे की ज्याचं नाव आहे इथॉलॉजी, बायोमेट्री अँड बायो इन्फॉर्मॅटिक्स. हा जो पेपर आहे तो आज आपण चालू करतो आहे. तर पहा, या पेपरमध्ये 4 युनिट आहेत. याच्यामध्ये पहिले 2 युनिट जे आहेत ते इथॉलॉजीमध्ये येतात. तिसरा युनिट बायोमेट्री आहे आणि त्याच्यानंतर लास्ट युनिट आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स. तर या युनिटमधलं या जे 4 युनिट आहेत त्याच्यापैकी पहिलं युनिट आज आपण चालू करतो आहे ज्याचं नाव आहे इथॉलॉजी. छोटे युनिट आहे. तसा लास्ट सेममध्ये जसं आपण इकोसिस्टीम हा जो आपला पेपर होता हा फार डिस्क्रिप्टिव्ह होता, त्या मानाने ही जी आपली लास्ट सेमिस्टर आहे या लास्ट सेमिस्टरमधला कंपल्सरी जो सब्जेक्ट आहे इथॉलॉजी, बायोमेट्री अँड बायो इन्फॉर्मॅटिक्स हा जो पेपर आहे याच्यामधला जो सिलेबस आहे तो फार असा डिस्क्रिप्टिव्ह नाही. याच्यामध्ये जे पहिलं युनिट आहे इथॉलॉजी, या इथॉलॉजीमध्ये आपण पहिल्यांदा पाहतो आहे इथॉलॉजी म्हणजे काय किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल बिहेवियर. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे इनबॉर्न ऑर ज्याला म्हटलं जातं स्टिरोटाइप्ड ॲनिमल बिहेवियर, की ज्याच्यामध्ये आपण 2 टाईप स्टडी करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आहे टॅक्झिस अँड ज्याला म्हटलं जातं इन्स्टिंक्टिक्स विथ एक्झाम्पल. म्हणजेच जे इनबॉर्न जे इथॉलॉजी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की ॲनिमल बिहेवियर. इथॉलॉजी याचा अर्थ होतो ॲनिमल बिहेवियर, म्हणजेच एखाद्या स्टिम्युलसला आपण कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतो. काही स्टिम्युलस असे असतात की नॅचरली किंवा जन्मजात आपल्याला इथं शिकण्याची गरज नसते, ते रिस्पॉन्स आपण देत असतो. तर अशा पद्धतीचे जे रिस्पॉन्स आहेत ज्याला ॲनिमल बिहेवियर किंवा यालाच इथॉलॉजी असं म्हटलं जातं, त्याचे इनबॉर्नचे टाईप पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण जन्माला आल्यानंतर जे आपण अनुभवाने आपल्यामध्ये जो बदल झालेला असतो की एखाद्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स देण्याची जी पद्धत आहे ती बदललेली असते. मग तो स्टिम्युलस मे बी सनलाईट असू शकतो किंवा इलेक्ट्रिकल रेज असू शकतात, म्हणजे अशा पद्धतीच्या, किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल तर अशा पद्धतीच्या स्टिम्युलसला आपली बॉडी कशा पद्धतीने रिस्पॉन्स देते याच्यामध्ये बदल येतो. तो जो आहे त्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड ॲनिमल बिहेवियर. याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी याचे टाईप पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये इम्प्रिंटिंग, कंडिशनिंग किंवा हॅबिच्युएशन आणि रिझनिंग पाहणार आहोत. आणि तिसरा पॉईंट आहे सोशल बिहेवियर इन इन्सेक्ट, की ज्याच्यामध्ये आपण हनीबीचं एक्झाम्पल पाहणार आहोत. तर आपण चालू करूया सुरुवातीचा पार्ट इथॉलॉजी. द टर्म इथॉलॉजी डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड इथॉस. इथॉस म्हणजे बिहेवियर, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आपली वर्तन असं म्हणतो. अँड लॉगस मीन्स टू स्टडी, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो द स्टडी ऑफ ॲनिमल बिहेवियर इज कॉल्ड ॲज अ इथॉलॉजी. एखाद्या ॲनिमलचं वर्तन, त्याचा अभ्यास करणे ज्याला म्हटलं जातं ॲनिमल बिहेवियर, यालाच म्हटलं जातं इथॉलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ झुलॉजी. ही एक झुलॉजीची ब्रांच आहे कन्सर्न विथ स्टडी ऑफ ॲनिमल बिहेवियर, की ज्याच्यामध्ये ॲनिमल बिहेवियरचा स्टडी केला जातो. आता हे ॲनिमल बिहेवियर म्हणजे काय? रिस्पॉन्स टू स्टिम्युलस इन ऑर्डर टू अचीव सम डेफिनाईट पर्पज फुल गोल इज कॉल्ड ॲज अ बिहेवियर. याचा अर्थ असा होतो की आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा आपण एक प्रकारची प्रतिक्रिया देत असतो. ही आपली प्रतिक्रिया काय येते तर आपल्या बॉडीला कोणत्या तरी प्रकारचं स्टिम्युलेशन मिळालेलं असतं. स्टिम्युलेशन याचा अर्थ फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला एखाद्या पिन टोचल्यानंतर आपण हात पाठीमागं घेणे किंवा आपल्या बॉडीचा कोणताही पार्ट ज्याला वेदना झाल्यानंतर त्याची हालचाल करणं किंवा मागे घेणं, किंवा आपल्या आयमध्ये जर डस्ट पार्टिकल जर जात असतील तर आपल्या आयलिडची जी काही मूवमेंट आहे तो एक प्रकारचा रिस्पॉन्स आहे. हा रिस्पॉन्स कशाला आहे? एंट्री ऑफ डस्ट पार्टिकलसाठी आहे. म्हणजे अशा आपल्या लाईफमध्ये बऱ्यापैकी अशा काय येत असतात, नेहमीच आपल्या बॉडीला स्टिम्युलस मिळत असतात आणि त्याला आपण काय करत असतो? रिस्पॉन्स देत असतो. आता हे सगळं कशासाठी करत असतो? टू अचीव सम डेफिनाईट पर्पज ऑर गोल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, डोळ्यामध्ये जर धूळ जात असतील, धुळीचे कण जात असतील तर आपला डोळा बंद होणं किंवा आयलिड बंद होणं, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की आपले डोळे डॅमेज होऊ नये किंवा डोळ्याच्या कोणत्याही स्ट्रक्चरला इजा होऊ नये. म्हणजे आपला हा काय झालेला पर्पज झालेला आहे. हा जो पर्पज कंप्लीट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे चेंज होतात किंवा जो आपण रिस्पॉन्स देतो याला म्हटलं जातं बिहेवियर असं म्हटलं जातं. इन शॉर्ट, वॉट एव्हर ॲन ॲनिमल डज इट्स बिहेवियर. याचाच अर्थ असा होतो ॲनिमल जे काय करतो याला काय म्हटलं जातं? ॲनिमल बिहेवियर. बिहेवियर इज अ रिॲक्शन ऑफ ऑर्गॅनिझम टू चेंजेस ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे ॲक्च्युली बिहेवियर म्हणजे ॲनिमलची वर्तन ही कशामुळे चेंज होत असते तर चेंज इन एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल, समजा एन्व्हायरमेंटमध्ये जर टेम्परेचर हा इश्यू असेल, फार कमी असेल तर आपली जो
रिस्पॉन्स असतो तो चेंज होत असतो. आणि जर एखाद वेळेस हॉट जर कंडिशन असेल तरीसुद्धा आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स हा वेगळा असू शकतो. म्हणजेच बॉडी रिस्पॉन्स म्हणजेच ॲनिमल बिहेवियर इज अ डिपेंड्स ऑन द चेंज ऑफ द एन्व्हायरमेंट. इट इज द रिस्पॉन्स ऑफ ऑर्गॅनिझम टू अ स्टिम्युलस. म्हणजेच हा एक काय आहे, रिस्पॉन्स आहे एखाद्या ऑर्गॅनिझमला. हा दिलेला रिस्पॉन्स हा कोणाला, स्टिम्युलसला दिलेला हा रिस्पॉन्स आहे. There are some familiar examples of behavior like orientation of sunflower towards the sun. म्हणजे जे सनफ्लावर असतं त्याचं जे तोंड आहे ते कसं असतं, टुवर्ड्स द सन असतं. फास्ट रविंग ॲन्ड्स वेन प्लेस्ड ऑन अ हॉट सरफेस. म्हणजे जर ॲन्ड्स ह्या हॉट सरफेसवरती जर आल्या किंवा त्यांना ठेवलं तर त्यांची जी धडपड असते तिथून निघण्याची, हा एक प्रकारचा काय आहे, रिस्पॉन्स आहे किंवा त्यांचा एक बिहेवियर आहे. तशाच पद्धतीनं हायबरनेशन ऑफ वेन एन्व्हायरमेंट बिकम्स कोल्ड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण फ्रॉगचं जर एक्झाम्पल जर घेतलं तर फ्रॉगमध्ये 2 स्लीप असतात, एक विंटर स्लीप आणि समर स्लीप. तर विंटर स्लीपमध्ये जी स्लीप आहे ज्याला हायबरनेशन असं म्हटलं जातं, म्हणजे हे कोल्ड क्लायमॅटिक कंडिशनपासून बचाव करण्यासाठी ते काय जात असतात, सुप्त अवस्थेमध्ये जात असतात, ज्याला हायबरनेशन असं म्हटलं जातं. हा एक रिस्पॉन्स आहे की बदललेल्या वातावरणाला ॲनिमलनी दिलेला हा एक रिस्पॉन्स आहे ज्याला म्हटलं जातं ॲनिमल बिहेवियर. आणि ॲनिमल बिहेवियर याचाच अर्थ होतो इथॉलॉजी. आता आपल्याला पाहायचं आहे स्टिरिओटाइप्ड बिहेवियर, ज्याला आपण इनबॉर्न बिहेवियर असं म्हणतो, किंवा यालाच आपण काय म्हणलेलं आहे, बिफोर बर्थ. म्हणजे जन्मताच आपल्याकडे जे काही आपल्यामध्ये उपजत अशी वृत्ती आहे की एखाद्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स देणं, ज्याला म्हटलं जातं स्टेरिओटाइप्ड बिहेवियर. वेन अ पर्टिक्युलर टाईप ऑफ स्टिम्युलस प्रोड्यूस सेम टाईप ऑफ रिस्पॉन्स थ्रू आउट द लाईफ ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ स्टेरिओटाईप. म्हणजेच पूर्ण लाईफमध्ये एखादा एक स्पेसिफिक आपण रिस्पॉन्स देतो एखाद्या स्टिम्युलसला. फॉर एक्झाम्पल आता सांगितलं की ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये जर धुळीचे कण जर जात असतील तर आपल्याला दुसरा रिस्पॉन्स आपण काही देत नाही की पटकन डोळे बंद करणे, म्हणजेच आयलिडची काय होत असते इथं मुवमेंट होत असते. हा एक रिस्पॉन्स आहे. किंवा पिन टोचल्यानंतर हाताला जर पिन टोचली तर आपण पटकन हात मागे घेणे, याच्यामध्ये बदल होत नाही. हा थ्रू आउट द लाईफ हा रिस्पॉन्स आपल्याला काय होत असतो, आपण सारखाच देत असतो. याला म्हटलं जातं स्टेरिओटाइप्ड बिहेवियर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इनेट. जसं आपण इम्युनिटी स्टडी केली की ज्याच्यामध्ये इनेट इम्युनिटी किंवा यालाच इनबॉर्न इम्युनिटी. इनेट म्हणजे जन्मजात किंवा जन्माला आल्यानंतर जन्मापासूनच आपल्याकडे जी इम्युनिटी आहे त्याला इनेट इम्युनिटी. तशाच पद्धतीनं अशा पद्धतीचा रिस्पॉन्स देण्याची जी आपली काही क्षमता आहे याला म्हटलं जातं इनबॉर्न बिहेवियर असं म्हटलं जातं. इट इज द नॅचरल टाईप ऑफ बिहेवियर. हे नैसर्गिक आहे. इट इज अ आउटकम ऑफ इनहेरिटेड प्रॉपर्टीज ऑफ द नर्वस सिस्टीम. म्हणजे ही आपल्यामध्ये आलेली काय आहे, इनहेरिटेड प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर इट इज अ नॉट मॉडिफाईड बिहेवियर. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुधारणा झालेल्या नाहीत किंवा बदल नाही. स्टेरिओटाइप्ड बिहेवियर इज अ फर्दर डिवायडेड इंटू 5 ग्रुप्स की ज्याच्यामध्ये आहे ट्रोपिझम, टॅक्झिस, कायनेसिस, रिफ्लेक्सेस आणि त्याच्यानंतर आहे इनस्टिंक्ट. आता याच्यामध्ये 2 टाईप आपल्याला स्टडी करायचे आहेत. ते पहा, त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे टॅक्झिस. डायरेक्टेड ओरिएंटेशन मुवमेंट ऑफ द मोटाईल ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस इज कॉल्ड ॲज अ टॅक्झिस. म्हणजे जशा पद्धतीचा स्टिम्युलस मिळालेला आहे त्या पद्धतीचा आपला रिस्पॉन्स. वेन द मुवमेंट इज टुवर्ड्स द स्टिम्युलसच्या बाजूने जर ही मुवमेंट असेल टुवर्ड्स द स्टिम्युलस, द टॅक्झिस इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह टॅक्झिस. याला म्हटलं जातं म्हणजे टॅक्झिसमध्ये सुद्धा 2 प्रकार आले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे जर मुवमेंट ही स्टिम्युलसच्या समोर होत असेल तर त्याला म्हटलं जातं की म्हणजेच मुवमेंट टुवर्ड्स द स्टिम्युलस जर होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह टॅक्झिस असं म्हटलं जातं. आणि इफ द मुवमेंट इज अवे फ्रॉम द स्टिम्युलस इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह टॅक्झिस. आता पहा, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. द ऑर्गॅनिझम सच ॲज रॅनात्रा अँड युग्लिना मूव टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे युग्लिना हा सनलाईटच्या दिशेनं काय करत असतो, जात असतो. मूव टुवर्ड्स म्हणजे सनलाईट हा काय आहे, एक प्रकारचा स्टिम्युलस आहे. त्याला स्टिम्युलस मिळाल्यानंतर तो त्याच्या दिशेनं काय करत असतो, आपली हालचाल करत असतो. म्हणजेच टुवर्ड्स द लाईट झाली. आर कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह फोटोटॅक्झिस असं म्हटलं जातं. म्हणजे सनलाईट किंवा ज्याला आपण म्हणतो लाईट एनर्जी हे एक प्रकारचं स्टिम्युलस आहे की हे झाल्यानंतर युग्लिना हा सनलाईटच्या दिशेनं काय करत असतो, आपल्या बॉडीची मुवमेंट करत असतो. म्हणून याला पॉझिटिव्ह टॅक्झिस असं म्हटलं जातं किंवा फोटोटॅक्झिस. द ऑर्गॅनिझम सच ॲज अर्थवॉर्म, प्लॅनेरिया किंवा ज्याला म्हटलं जातं सिपीपोड्स
आर मूव्ह अवे फ्रॉम द लाईट. लाईटपासून काय होत असतात ते बाजूला जात असतात किंवा लांब जात असतात, म्हणजेच मूव्ह अवे फ्रॉम द स्टिम्युलस असं जेव्हा होत असतं, सच मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह फोटोटॉक्सिस. म्हणजे पहा, आपण एक एक्झाम्पल घेतो की झाडं नेहमी प्रकाशाच्या दिशेने वाढतात, हे पॉझिटिव्ह काय आहे टॅक्सिस आहे. आता काही ॲनिमलला काय होत असतं, हा सनलाईट सहन होत नाही, त्यामुळं सनलाईट किंवा हॉट क्लायमेटिक कंडिशन सहन होत नाही, त्यामुळं त्याच्या विरुद्ध दिशेनं ते काय करत असतात, आपल्या बॉडीची मुवमेंट करत असतात. याला म्हटलं जातं निगेटिव्ह टॅक्सिस. म्हणजे मुळात टॅक्सिस म्हणजे काय की हा जे मोटाईल ऑर्गॅनिझम आहे यांची जी मुवमेंट किंवा डिरेक्शन ही चेंज होत असते स्टिम्युलसनुसार, याला टॅक्सिस असं म्हटलं जातं. आता या टॅक्सिसचे काय आहेत टाईप्स आहेत बेस्ड ऑन द नेचर ऑफ द स्टिम्युलस. म्हणजे स्टिम्युलस हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. टॅक्सिस इज अ क्लासिफाईड इन टू फॉलोइंग सबटाईप नेमली, ज्याला म्हटलं जातं थर्मोटॅक्सिस, फोटोटॅक्सिस, थिग्मोटॅक्सिस, जिओटॅक्सिस, किमोटॅक्सिस, त्याच्यानंतर रिओटॅक्सिस आणि गॅल्व्हानोटॅक्सिस. सोपा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये पहा आता थर्मोटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू टेम्परेचर इज अ कॉल्ड एज अ थर्मोटॅक्सिस. म्हणजे टेम्परेचर हा काय आहे स्टिम्युलस आहे. आता नेमकं स्टिम्युलसला रिस्पॉन्स म्हणजे काय, तर प्रत्येक ॲनिमलची काय असते टेम्परेचर सहन करण्याची एक कुवत असते, त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत जातात. फॉर एक्झाम्पल अमिबा पॅरामेसियम रिमेन प्रेझेंट इन ऑप्टिमम टेम्परेचर. म्हणजेच ते ऑप्टिमम टेम्परेचर, हे ऑप्टिमम टेम्परेचर किती आहे 20 to 50 डिग्री सेल्सिअसला हे जिवंत राहू शकतात. आता या टेम्परेचरच्या बियॉन्ड जेव्हा जाणार आहे किंवा कमी येणार आहे तेव्हा इथं काय होत असतं, त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो इथं पाहायला मिळतो. दे अवॉइड टेम्परेचर बिलो अँड अबाव द ऑप्टिमम टेम्परेचर. म्हणजे जेव्हा टेम्परेचर वाढेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल तेव्हा या टेम्परेचरपासून ते काय जातात लांब जातात. हा झाला थर्मोटॅक्सिस. थर्मो याच्यावरून लक्षात ठेवायचं टेम्परेचर, म्हणजे काही ॲनिमल टेम्परेचरला रिस्पॉन्स देतात तेव्हा त्याला म्हटलं जातं थर्मोटॅक्सिस, ज्याला म्हटलं जातं की हा एक टाईप आहे टॅक्सिसचा. पुढं फोटोटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू लाईट. लाईटच्या दिशेनं जाणं म्हणजे याला म्हटलं जातं फोटोटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट इज अ कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह फोटोटॅक्सिस. आता जे एक्झाम्पल पाहिलं, फॉर एक्झाम्पल युग्लिना अँड रानात्रा मूव टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट. सच टॅक्सिस इज अ कॉल्ड एज अ फोटोटॅक्सिस. म्हणजे प्रकाशाच्या दिशेनं जाणे याला म्हटलं जातं फोटोटॅक्सिस. त्याच्यानंतर आता प्लॅनेरियाचं एक्झाम्पल पाहिलं होतं. या प्लॅनेरियामध्ये प्लॅनेरिया अर्थवर्म आणि ज्याच्यामध्ये कोसिपिपोड्स मूव्ह अवे फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे लाईटपासून ते बाजूला जातात. दिस इज अ कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह फोटोटॅक्सिस. त्याच्यानंतर आहे थिग्मोटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू कॉन्टॅक्ट इज अ कॉल्ड ॲज अ थिग्मोटॅक्सिस. फॉर एक्झाम्पल पॅरामेसियम और अमिबा स्टॉप देअर मुवमेंट वेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा जर अडथळा आला किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टचा जेव्हा त्यांना टच होतो तेव्हा ते काय करतात, आपली हालचाल थांबवतात, ज्याला म्हटलं जातं थिग्मोटॅक्सिस. त्याच्यानंतर आहे जिओटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलस ग्रॅव्हिटी इज अ कॉल्ड ॲज अ जिओटॅक्सिस. जसं आपल्याला माहीत आहे की ग्रॅव्हिटीचा जो काही लॉ आहे त्याच्यानुसार. फॉर एक्झाम्पल सर्टन निडारियन्स लार्वी दे स्विम टुवर्ड्स द सीबेड एक्झिबिट पॉझिटिव्ह जिओटॅक्सिस. हे काय आहे पॉझिटिव्ह जिओटॅक्सिस आहे. आता निगेटिव्ह कसं पहा. फ्रूट फ्लाईज एक्झिबिट निगेटिव्ह जिओटॅक्सिस मुव्हिंग अपवर्ड्स. फ्रूट फ्लाईज म्हणजे फ्रूटवरती बसणारे जे काही फ्लाईज किंवा इन्सेक्ट आहेत हे काय होतात, जेव्हा स्टिम्युलस मिळतो तेव्हा ते मुव्हिंग अपवर्ड्स वरच्या दिशेने जातात इन द कल्चरल बॉटम अवे फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय की जेव्हा एखादं वस्तू टाकले तर ती खालीच जाते, हा झाला ग्रॅव्हिटेशनल. पण इथं काय होत असतं, जेव्हा असं होतं तेव्हा त्याला पॉझिटिव्ह जिओटॉक्सिस असं म्हटलं जातं. पण फ्रूट फ्लायच्या बाबतीमध्ये इथं काय होतं, जेव्हा त्यांचं कल्चर केलं जातं तेव्हा त्यांची जी मुवमेंट आहे ही कशी होत असते अपवर्ड होत असते. म्हणजेच हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करतात, ज्याला म्हटलं जातं निगेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जातात, याला निगेटिव्ह जिओटॅक्सिस असं म्हटलं जातं. पुढे आहे किमोटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. म्हणजे हा जो रिस्पॉन्स आहे तो केमिकलचा असतो, ज्याला म्हटलं जातं किमोटॅक्सिस. इंटेलिजंट ॲनिमल्स कॅन फाइंड. आता हा केमिकलचा जो रिस्पॉन्स असतो तो इन सर्च ऑफ फूडसाठी असतो. पहा की ज्याच्यामध्ये वास किंवा आवाज याच्या दृष्टीने त्यांची मुवमेंट होत असते. इंटेलिजंट ॲनिमल्स कॅन फाइंड फूड बाय युजिंग द इंटरॅक्शन बिटवीन देअर सेन्स. म्हणजे इथं जे काही सेन्सरी ऑर्गन आहेत याचा उपयोग करून यांची मुवमेंट होत असते अँड देअर ब्रेन्स. बट
हाऊ कॅन स्मॉल ऑर्गॅनिझम विथ नो नोज आयज इयर्स और ब्रेन फाइंड आउट. मग अशा वेळेला काय केलं जातं, मेनी सिंगल अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फाइंड देअर फूड बाय कीमोटॅक्सिस, म्हणजे केमिकलच्या शोधामध्ये किंवा केमिकलमुळं त्यांच्या बॉडीची हालचाल होत असते. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा मुवमेंट थ्रू आपलं काय करत असतो, फूडचा सर्च करत असतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन आहेत ते सेन्सरीचा ऑर्गनचा उपयोग करणार आहेत, पण काही ॲनिमलमध्ये जे स्मॉल ग्रुपमधले ॲनिमल आहेत यांच्यामध्ये अशा पद्धतीचे ऑर्गन ॲबसेंट असतात, पण सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात आणि या सेन्सरी सेल्स कीमोटॅक्सिस रिस्पॉन्स देत असतात. त्याच्यानंतर आहे रिओटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू वॉटर करंट इज कॉल्ड ॲज अ रिओटॅक्सिस. आता जे काही ॲनिमल ज्याला ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत यांच्यामध्ये हा रिस्पॉन्स पाहायला मिळतो. सम फिशेस एक्झिबिट निगेटिव्ह रिओटॅक्सिस, म्हणजे फिशेसमध्ये जी सेंट्रल लाईन असते ज्याला सेन्सरी लाईन असं म्हटलं जातं, याचा वापर करून हे काय करू शकतात, पाण्याचा अल्टिट्यूड इथं चेक करू शकतात, ज्याला म्हटलं जातं इन रिस्पॉन्स टू वॉटर करंट, ज्याला रिओटॅक्सिस असं म्हटलं जातं. पॅरामेसियम एक्झिबिट पॉझिटिव्ह रिओटॅक्सिस आणि अमिबा एक्झिबिट निगेटिव्ह रिओटॅक्सिस. जर 6व्या सेमिस्टरची एक्झाम जर ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठीच सारखीच जर झाली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, तर आपल्याला प्रत्येक टॅक्सिसचे जे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पलवरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे गॅल्व्हॅनोटॅक्सिस. मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन रिस्पॉन्स टू इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या दिशेनं जर रिस्पॉन्स त्यांचा देत असतील तर त्याला गॅल्व्हॅनोटॅक्सिस असं म्हटलं जातं. याच्यामध्येही दोन येतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा पद्धतीचे. त्याच्यानंतर आहे पॉझिटिव्ह गॅल्व्हॅनोटॅक्सिस म्हणजे काय, मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम टुवर्ड्स द इलेक्ट्रिक करंट सच ॲज बिहेवियर इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह गॅल्व्हॅनोटॅक्सिस. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे पॅरामेसियमचं. इज एक्सपोज टू वीक इलेक्ट्रिक करंट इट एक्झिबिट पॉझिटिव्ह मुवमेंट. निगेटिव्ह गॅल्व्हॅनोटॅक्सिस, मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक करंट सच बिहेवियर इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह गॅल्व्हॅनोटॉक्सिस. फॉर एक्झाम्पल पॅरामेसियम एक्सपोज टू हाय इलेक्ट्रिक करंट, म्हणजे हाय इलेक्ट्रिक करंट जर वॉटरमध्ये जर तयार जर झाला तर ते काय करतात, तिथून पळ काढतात, म्हणजेच इट अवॉइड द हाय इलेक्ट्रिक करंट आणि एक्झिबिट निगेटिव्ह गॅल्व्हॅनोटॉक्सिस. म्हणजेच एखाद्या स्टिम्युलसला जर तुम्ही रिस्पॉन्स कशा पद्धतीनं देता, टुवर्ड्स द स्टिम्युलस पॉझिटिव्ह टॅक्सिस आणि अवे फ्रॉम द स्टिम्युलस याला निगेटिव्ह टॅक्सिस असं म्हटलेलं आहे. आता हा झाला पार्ट जे पहिलं इनबॉर्न किंवा इनेट ज्याला आपण पाहिलेलं आहे की जो टाईप आहे ज्याला टॅक्सिस. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं टाईप स्टडी करायचा आहे की जो आहे इनस्टिंक्ट्स बिहेवियर. इनस्टिंक्ट्स बिहेवियर, अ नॅचरल टेंडन्सी ऑफ ॲनिमल टू रिॲक्ट इन अ पर्टिक्युलर वे विदाउट थिंकिंग ऑर थ्रू सच बिहेवियर इज कॉल्ड ॲज अ इनस्टिंक्ट बिहेवियर. म्हणजे ज्याला आपण इन्स्टंट असं म्हणतो, म्हणजेच की आता धुळीचे कण जाणार आहेत आणि आपण विचार करत नाही की आपल्या डोळ्यामध्ये धुळीचे कण जातील, मग आपण आता पर्याय काय शोधायचा, पटकन आपली काय असते ही हालचाल असते, याला म्हटलं जातं इन्स्टिंक्ट्स बिहेवियर असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज की याला इनबॉर्न, इनेट किंवा नॅचरल असंच म्हटलं जातं. स्टेरिओटाईप बिहेवियर बिकॉज इट प्रोड्युसेस सेम टाईप ऑफ रिस्पॉन्स टू पर्टिक्युलर टाईप ऑफ स्टिम्युलस. इट इज ॲन अनलर्न बिहेवियर और इनेट बिहेवियर, म्हणजे जिथं आपल्याला शिकण्याची गरज नाही, अनुभवाची गरज नाही, ज्याला म्हटलं जातं इनेट बिहेवियर. इट इज अ जेनेटिकली डिटरमाइंड बिहेवियर. हे जनरेशन टू जनरेशन काय झालेलं आहे, ट्रान्सफर होत गेलेलं आहे. इट इज ॲन इनहेरिटेड फिक्स ॲक्शन पॅटर्न. हा आपल्या पॅरेंट्सकडून आलेला सुद्धा हा काय आहे प्रकारचा पॅटर्न आहे. इट इज द फॉर्म ऑफ गायडन्स, की याच्यामध्ये गायडन्स म्हणजे आपल्याला इथे विचार करावा लागत नाही. इट डायरेक्ट्स द ॲनिमल व्हर्च्युअली एव्हरीथिंग दॅट दे डू लाईक हॅचिंग, नेस्टिंग किंवा नेटिंग अशा पद्धतीचे हे वर्क करतात. पुढं म्हणजे याच्यासाठी आता हॅचिंग करण्यासाठी त्यांना अनुभवाची गरज नसते, त्यांना इथं कोणी टीचिंग करत देत नाही किंवा पाहणं नाही. म्हणजे हे काय आहे त्यांच्यामध्ये आलेलं, हे अनुभवाने आलेलं नाही, तर हे इनबॉर्न आलेलं आहे. इन्फंट फॉलो इन्स्टिंक्ट बिहेवियर इन देअर सकिंग, म्हणजे यांना सक कसं करायचं हेही शिकवलं नसतं ॲनिमलमध्ये. त्याच्यानंतर क्राईंग म्हणजे आपल्याला हेही शिकवलं जात नाही. त्याच्यानंतर आहे स्माइलिंग. ह्या इन्स्टंट आहेत, रिस्पॉन्स आहे ॲनिमलचा, ज्याला म्हटलं जातं इन्स्टिंक्टिंग बिहेवियर. स्पायडर कॅन स्पिन देअर वेब फॉर कॅप्चरिंग द प्रे, म्हणजे वेब तयार करणं हे सुद्धा स्पायडरला कुणी इथं ट्रेनिंग दिलेलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये उपजत ही काय आहे, वृत्ती आहे. तर हा जो पार्ट आहे तो म्हणजे येतो की ज्याला म्हटलं जातं स्टेरिओटाईप बिहेवियर किंवा ज्यालाच इनबॉर्न
बिहेवियर किंवा इनेट बिहेवियरचा दुसरा प्रकार. पहिला टॅक्सिस आणि दुसरा आहे इन्स्टिंक्ट्स बिहेवियर. इथं आपला या टॉपिकमधला किंवा या युनिटमधला पहिला जो पार्ट आहे इथॉलॉजीमधला इथॉलॉजी आणि त्याच्यानंतर इनेट ज्याला म्हटलं जातं ॲनिमल बिहेवियर हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्वायर्ड बिहेवियर पाहूया. ॲक्वायर्ड म्हणजे की जिथं आपल्याला ट्रेनिंगमुळं किंवा शिकण्यामुळं किंवा अनुभवामुळं आपण आपल्या मिळालेल्या स्टिम्युलसला आपण कशा पद्धतीचा रिस्पॉन्स देतो किंवा आपल्याला तशा पद्धतीचा रिस्पॉन्स हा हळूहळू चेंज होत जातो. याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड बिहेवियर. हा नेक्स्ट लेक्चरला आपण पॉईंट पाहूया.